नमस्कार. मी डॉक्टर संदीप भावसार, सदस्य मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे. आज आपणास पुस्तकाची मागणी कोहा प्रणालीमध्ये कशी करावी हे दाखवणार आहे. प्रथम आपण opac.ग्रंथयान.com या संकेतस्थळावर यायचे आहे. येथे आपले लॉग इन करून उजव्या बाजूला आपल्या नावासमोर क्लिक करून युअर अकाउंट या शब्दाला क्लिक करायचे आहे. आता डाव्या बाजूला आपणास परचेस सजेशन वर क्लिक करायचे आहे. येथे न्यू परचेस सजेशन म्हणून ऑप्शन येईल, त्यावर आपणास क्लिक करायचे आहे. न्यू परचेस सजेशन वर क्लिक केल्यावर आपणास येथे टायटल, ऑथर, पब्लिकेशन, ISBN टाकला तर ग्रंथालयातील सेवकांना हे पुस्तक शोधण्यास अतिशय सोपे जाते. त्यामुळे शक्य असल्यास ISBN कृपया करून टाकावा. आणि इतर माहिती जर का टाकता आली तर ठीकच आहे, नाही टाकली तरी चालेल. आणि येथे आयटम टाईप मध्ये आपणास देवघेव विभाग पुस्तक म्हणून सिलेक्ट करायचे आहे. हे सर्व सिलेक्ट झाल्यानंतर आपणास सबमिट युअर सजेशन वर क्लिक करायचे आहे. एकदा ही माहिती भरली की ही माहिती ग्रंथालयात ग्रंथपाल वंदना माने मॅडम यांच्याकडे जाते. त्यांच्या लॉग इनला गेल्यावर आज सकाळी जसं मी तुम्हाला इथे दाखवू शकतो आहे की मी बोलू नका करून दाखवा या पुस्तकाची मागणी केली आहे आज सकाळीच, आणि वंदना माने मॅडम यांनी ती ऍक्सेप्ट केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण जी काही मागणी कराल ती मागणी आपणास आपल्या लॉग इन मध्ये युअर परचेस सजेशन टॅबच्या अंडर दिसू शकते. जसे आता ह्या एक्झाम्पल मध्ये आपण ऑटोमिक हॅबिट या पुस्तकाची मागणी केलेली आहे आणि आता स्टेटस मध्ये आपणास रिक्वेस्टेड म्हणून दिसतंय. जर का हे पुस्तक रिजेक्ट झालं तर होऊ शकतं त्याची कॉपी ऑलरेडी अवेलेबल आहे, म्हणून वंदना माने मॅडम त्याचा रिमार्कही आपणास देऊ शकतात. त्यामुळे आपण जी काही मागणी करत आहोत त्या मागणीची टिप्पणी ही ग्रंथालयाकडून पाहायची असल्यास आपणास परचेस सजेशन्स मध्ये दिसेल. हे पुस्तक ऑर्डर ऍक्सेप्ट केल्यानंतर ऑर्डर होतं. ऑर्डर झाल्यानंतर पुस्तक जेव्हा ग्रंथालयात उपलब्ध झाल्यानंतर आपणास एक ईमेल येईल की ज्या ईमेल मध्ये आपण मागणी केलेले पुस्तक ग्रंथालयात उपलब्ध आहे आणि त्वरित येऊन घेऊन जावे अशा प्रकारचा मेसेज आलेला असेल. अशा प्रकारे आपल्या सर्वांची आजची जी मागणी होती की ज्याच्यानुसार पुस्तक मागणी ही ऑनलाईन सुद्धा आपल्या कोहा प्रणालीमध्ये उपलब्ध आहे आणि आपण सर्वांनी या प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा हीच इच्छा मी व्यक्त करतो. धन्यवाद.